माहिती आहे, मला माहिती आहे, बापाच्या प्रेमात आईसारखी ओली माया नसते, प्रेम उघडपणे व्यक्त करणं नसतं. आईसारखं बापाचं प्रेम कधी दिसत नाही, ते फक्त जाणवतं एखाद्या खंबीर आधारासारखं. मी तुला वचन देतो बा, वचन देतो मी तुला. मी कायम तुझ्या पाठीशी आधार म्हणून उभा राहील. मी तुझ्यासाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं सगळं करेन मी तुझ्यासाठी. आज आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात आहे आणि तुला कधी स्वतःला असं पोरकं समजू नकोस. हा बाप शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असेल कायम. काळजी करत होतो आम्ही आणि मोबाईल काय हरवून टाकलात की काय लहान मुलांसारखा, की रुसून स्विच ऑफ वगैरे केलाय? अहो बोला काहीतरी, आम्ही काळजी करत होतो इथे तुमची. माझी 2-2 मुलं असताना कसली काळजी करायची? नशीब तुम्हाला दुसरा मुलगा आहे हे आठवतंय. पद्मिनी काकू प्लीज आत्ता तो विषय नको, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाहीये. अहो कुठे होतात तुम्ही? का झाला उशीर? त्यांना ते मित्रांना भेटायला गेले तर बरं वाटत नव्हतं त्यांना, थोडं अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून मग. वाटणारच, औषधं चुकली ना त्यांची. त्यांचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता. त्यांनी त्यांच्या मित्राच्या मोबाईलवरनं फोन केला आणि आम्हाला सांगितलं. मग आम्ही त्यांना घ्यायला गेलो. यांनाच बरा फोन केलात. मोबाईल तुमचा डिस्चार्ज झाला होता ना, आमचे मोबाईल तर सुरू होते, आम्हाला फोन करायचा आहे. यांना कुठे कळवत बसलात? युवराज भाऊजी बाबांशी असं बोलतात का? नाही वहिनी, मी चांगलंच बोलत होतो. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की आम्हाला फोन केला असता तर आमच्या 4 ओळखी जास्त आहेत है ना, आम्ही पटकन काहीतरी ऍक्शन घेतली असती. हो की नाही कौशिकीताई? ते घरी आलेत आणि ते सुखरूप आहेत, हे जास्त महत्वाचं नाहीये का युवराज? द्या. पद्मिनी काकू हे बघा, आत्ता तुम्ही शांत व्हा. सावकाश. द्या काका. काय करताय? द्या का? सावकाश. सावकाश. बरं बघा बाबा, बाबा बरं बघा, बरं वाटेल. बाबा हा बाबा बोलला. तू काहीतरी चुकीचं ऐकलंयस. नाही हो, मी बरोबर ऐकलंय. हा बाबा बोलला. काहीही बोलू नकोस तू. हो,
बरोबर ऐकलं तुम्ही, बाबाच म्हणाला तो. हा बघा ना पद्मिनी मम्मा, बघा हो, तेव्हा माझ्यावरच राग काढत असतो. तुम्ही जरा समजावा ह्याला. का काय झालंय? तारिणीने अजून काही प्रॉब्लेम्स केलेत का? सत्यानाश झालाय आमच्या दोघांच्या आयुष्याचा तुझ्या बहिणीमुळे. प्रत्येक डाव हाणून पाडते ती. पण मला कळत नाही अचानक हे पितृप्रेम कुठून जागृत झालंय. आता जेलमध्ये होता तेव्हा पण काय हाक मारत होता, मिस्टर दयानंद खांडेकर ना. मग आता अचानक बाबा. बाबा म्हणजे केदार आणि दया पप्पांचं पॅचअप झालं? इम्पॉसिबल. नाही विश्वास बसत आहे ना, जा तिकडे हॉलमध्ये जा आणि बघ जा जाऊन. मांडीवर बसून एकमेकांना घास भरवायचे बाकी आहेत फक्त आता ते. मम्मा, हा सगळा ना तारिणीचाच प्लॅन आहे. तिने ना मुद्दाम दया पप्पा आणि केदारचा आत्ताच पॅचअप घडवून आणलाय. म्हणजे तिची या घरावरची सत्ता कोणीच हलवू शकणार नाही. राईट. आपल्याला जेवढं वाटत होतं ना त्यापेक्षा जास्त हुशार निघाले ते. आधी काय म्हणाले, आम्हाला या घरातलं काही नको, आणि मग हळूहळू मोठ्या सुनेचा मान कमावला. आणि मग त्यानंतर तो केदार तर कंपनी जॉईन झालेलाच आहे. हळूहळू आता सगळा पैसा प्रॉपर्टी सगळं खिशात घालणार आहे ते. आम्ही दोघं तर झालो आता घराबाहेर जाऊन. मला वाटतं मामा आता नेक्स्ट नंबर तुझाच असेल. माहितीये मला, म्हणूनच खूप आधीच सगळं हे थांबवण्याचा प्रयत्न करत होते मी. पण आता पाणी नाका तोंडाशी आलंय. आता हा अंकुर फुटण्याआधीच छाटायला हवा. बाबा